टूल इंजिनिअरिंगचे टोटल प्रॅक्टिकल्स 18 आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला कंपल्सरी फक्त 12 करायचे आहेत. ओके, याला MSBTने काही लॅब मॅन्युअल वगैरे प्रोव्हाइड केलेलं नाही आहे. आपल्याला असाइनमेंट पेजेसवरती जे सगळं परफॉर्म करायचं आहे. प्रॅक्टिकल सगळे सोपे आहेत. पहिला प्रॅक्टिकल जो आहे तो आहे आयडेंटिफाय द यूज ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ टूल्स अँड देअर डेझिग्नेशन सिस्टीम. आता तुम्हाला दुसऱ्या चॅप्टरमध्ये, पहिल्या चॅप्टरमध्ये जनरल हे दिलं होतं की बाबा इंट्रोडक्शन दिलं होतं, वेगवेगळे टूल्स कोणते आहेत आणि त्याचं डेझिग्नेशन जे आहे ते दुसऱ्या चॅप्टरमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजे सिंगल पॉईंट कटिंग टूल असेल किंवा टूल होल्डर्स असतील तर त्याचं डेझिग्नेशन सिस्टीम काय असते हे दुसऱ्या चॅप्टरमध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये पाठवलं होतं. ठीक आहे. आता फर्स्ट एक्सपेरिमेंटमध्ये काय सांगितलं आहे की बाबा डिफरंट टाइप्स ऑफ टूल्स. टूल्स वेगवेगळ्या टाईपमध्ये आहेत. ड्रिल मशीन असेल, ग्रुविंग टूल असेल, थ्रेडिंग टूल असेल. ओके, त्यानंतर इंटरनल बोरिंग टूल असेल. तर यासाठी वेगवेगळे डेझिग्नेशन सिस्टीम आहे. ओके, तर आज आपल्याला मित्सुबिशी आणि क्योसेरा ह्याचे 2 बुक्स मी आणलेले आहेत. त्याचे तुम्हाला थोडक्यात डेझिग्नेशन सिस्टीम कसं वर्क होतं हे बघता येईल. ओके, त्याच्यापूर्वी एक तुम्हाला व्हिडिओ दाखवतो यूट्यूबवरचा. त्याच्यामध्ये कसं आहे थोडंसं सिंगल पॉईंट कटिंग टूलचं नॉमेनक्लेचर जे आहे ते ऑलरेडी तुम्हाला झालेलं आहे मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेसमध्ये. तरी देखील ते बघता येईल की बाबा कसं असतं ॲक्च्युली प्रोसेस डेझिग्नेशनमध्ये किंवा त्याचा यूज कसा होतो. आता सिंगल पॉईंट कटिंग टूलचा आणि इन्सर्टमध्ये डेझिग्नेशनमध्ये फार फरक आहे. सिंगल पॉईंटचं वेगळं पडतं, इन्सर्टचं वेगळं पडतं. ओके, आता याच्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलं की बाबा रॅक अँगल म्हणजे काय, फ्लँक फेस काय, हा मेजर फ्लँक आहे, हा मायनर फ्लँक आहे, वरचा रॅक फेस आहे. याच्या थ्रू आपण वेगवेगळे अँगल्स भेटलेत. ठीक आहे, हा कटिंग एज, साईड कटिंग एज, एंड कटिंग एज, इथं नोज आहे, नोज रेडियस. ओके, थोडंसं स्किप करते पुढं. आता याच्यामध्ये वेगवेगळे अँगल्स त्याने एक्सप्लेन केलेले, हे ऑलरेडी तुम्हाला झालेलं आहे. थोडंसं स्किप करतो पुढं. ठीक आहे, आता या इमेजमध्ये बघा. आता याच्यामध्ये फ्लँक असेल, मेजर फ्लँक, मायनर फ्लँक, हे फेस असेल. या प्रत्येकाचा काहीतरी एका अँगलनं आपण डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे किंवा सेपरेट करताना फ्लँकमध्ये आणि बेसलाईनमध्ये किंवा परपेंडिक्युलर लाईन असेल बेसला तर त्याच्यामध्ये आणि त्या फेसमध्ये अँगल काय आहे हे वेगवेगळे आपण अँगल्स आपण डिफाईन केलेले आहेत. ते ऑलरेडी तुम्हाला फर्स्ट चॅप्टरमध्ये आणि एम्पेअरमध्ये देखील झालं होतं. आता ह्याच्यामध्ये एखादा आपण कन्सिडर करूया की रेक अँगल. आता रेक अँगल पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही असतो. ठीक आहे, न्यूट्रल असेल तर काय, हा वरचा जो अपर फेस दिसते तुम्हाला, इफ दिस फेस इज अ हॉरिझॉन्टल देन इट इज कन्सिडर्ड ॲज अ न्यूट्रल रेक अँगल. ओके, इफ इट इज हॅव्हिंग अ डाउनवर्ड स्लोप देन इट इज अ negative rake angle, and if it is having a positive or a upward slope then it is considered as a positive rake angle. ओके, आता निगेटिव्ह रेक अँगल, पॉझिटिव्ह रेक अँगल आणि न्यूट्रल अँगल तिन्हीमध्ये फरक आहे. रेक अँगल शक्यतो हा निगेटिव्ह असतो.
निगेटिव्ह दिल्यानं काय होतं, चिप इझिली फ्लो होतो. ठीक आहे, इझिली चिप फ्लो व्हायचं असेल तर आपण निगेटिव्ह रॅक अँगल देतो. पण जर चिप काय होते, कंटिन्युअसली फ्लो होत असेल आणि टेम्परेचर जास्त क्रिएट करत असेल सरफेसवरती ह्या अपर, तर त्या सरफेसवरती तो वेल्ड होण्याची शक्यता असते. मग त्या केसमध्ये आपण काय करतो की बाबा चिप कट व्हायला पाहिजे. जेव्हा चिप निघणार आहे, मटेरियल इथून जेव्हा फ्लो होते, असं फ्लो झालं मटेरियल, त्यानंतर इथून चिप बाहेर पडला, चिप बाहेर पडल्यानंतर तो कट झाला पाहिजे. त्यासाठी आपण काय करतो, त्याला पॉझिटिव्ह रॅक अँगल देतो. ओके, तर ही कन्सिडरेशन आहे की बाबा वेगवेगळ्या टूल्सला वेगवेगळं काहीतरी डेझिग्नेशन सिस्टम असणार आहे. आता या सिंगल पॉईंट कटिंग टूलमध्ये डेझिग्नेशनमध्ये कोणते कोणते पॅरामीटर्स डिफाईन करतात, तर नोज रेडियस, ओके, कटिंग एज अँगल, ऑर्थोगोनल क्लिअरन्स अँगल, रॅक अँगल, ओके, अँड इन्क्लिनेशन अँगल. हा ORS स्टँडर्ड आहे. ओके, ASA स्टँडर्ड वेगळा असतो. तुम्हाला जे आता क्लासमध्ये झालेलं आहे ते ASA स्टँडर्ड असेल. ठीक आहे, हे ORS स्टँडर्ड आहे. फक्त आपण एक्झाम्पल म्हणून बघतोय पण हे. ओके, ठीक आहे. आता हे एक इन्सर्ट मी घेऊन आलेलं आहे. ओके, थोडंसं ऑब्झर्व करताना स्क्रीन प्रोजेक्ट करताना थोडंसं प्रॉब्लेम येईल. ठीक आहे, आता हे इन्सर्ट आहे. ओके, हे आपण जनरली CNC ला वापरतो. ओके, हे मॅन्युफॅक्चरिंग जी कंपनी आहे ती मित्सुबिशी आहे. आता हे इन्सर्ट ग्रुविंग ऑपरेशनसाठी वापरतात. तसे वेगवेगळे इन्सर्ट आहेत आपल्याकडे, टर्निंगचे आहे, थ्रेडिंगचे आहेत, बोरिंगचे आहेत. ॲज अ एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला हे इन्सर्ट डेझिग्नेशन सिस्टीम कसं वर्क होतं ते दाखवण्यासाठी आणलेलं आहे. ओके, तर ह्या इन्सर्टमध्ये बघा, आता थोडंसं आपण रिव्हर्स जाऊया. ॲक्च्युली आपल्याकडे माझ्याकडे आता इन्सर्ट अवेलेबल आहे, पण याच्यावरून मी आपण बुकमध्ये सर्च करूया की कसं त्याचं आयडेंटिफाय होते नॉमेनक्लेचर किंवा डेझिग्नेशन. ओके, आता हे मित्सुबिशीचं बुक आहे. ओके, तसंच आणखीन एक कंपनी आहे जी तुम्हाला नॉमेनक्लेचर प्रोव्हाइड करते, ही क्योसेरा. ओके, तर याच्यामध्ये देखील इन्सर्टचं डेझिग्नेशन कसं आहे डिफाईन केलेलं आहे. पण आपण जे आता सध्या बघणार आहे ते असणार आहे मित्सुबिशीचं एक्झाम्पल बघणार आहे आपण. ओके, सगळ्यात सुरुवातीला जेव्हा आपण फर्स्ट पेज उघडतो त्याच्यावरती बाबा लिहिलेलं आहे की कोणते कोणते इन्सर्ट्स आपण अवेलेबल आहेत या मित्सुबिशी कंपनीकडे. ओके, तर आता वन बाय वन बघा. एक मिनिट, याच्यामध्ये फर्स्ट इथं आहे टर्निंग इन्सर्ट. हे टर्निंग टूलसाठी एवढे टाईप्स आहेत. टर्निंगसाठी रोटेटिंग टूल्स आहेत, टर्निंग इन्सर्ट, CBN, PCD, टर्निंग इन्सर्ट, एक्सटर्नल टर्निंग, स्मॉल टूल्स, बोरिंग, ग्रुविंग, थ्रेडिंग, HSKT टूल्स, ब्रेज्ड टूल्स. ओके, असे वेगवेगळ्या टाईपचे टूल्स आहेत. आता मी जे एक्झाम्पल ॲज अ एक्झाम्पल म्हणून जे टूल दाखवणार आहे तुम्हाला ते कोणतं टूल आहे, थ्रेडिंगचं टूल आहे. ओके, त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, थ्रेडिंगच्या नॉमेनक्लेचरमध्ये डेझिग्नेशनमध्ये जावं लागेल. थ्रेडिंगला डेझिग्नेशन काय दिलेलं आहे, थ्रेडिंगसाठी तर बघा G001 हे डेझिग्नेशन दिलेलं आहे. ओके, तर आपल्याला पेज ओपन करावं लागेल G001चं. ते बॉटम मोस्ट साईडला इथे पेज नंबर दिलेले आहेत. ओके,
त्याच्यामध्ये तुम्ही ऑब्झर्व करू शकताय. BCDF ठीक आहे. ओके. G001 थ्रेडिंग. ओके. तर याच्यामध्ये आता आपण रिव्हर्स बघतोय. याच्यामध्ये डेझिग्नेशन जे दिलेलं आहे नॉमेनक्लेचर त्याला, त्याच्यामध्ये काय लिहिलं आहे बघा, MMT 16 ER25 O ISO-SVP15 TF हे त्याचं नॉमेनक्लेचर आहे. तर त्यासाठी आता सगळ्यात सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल की बाबा याची MMT सिरीज शोधावं लागेल. MMT याच्यामध्ये दिलेलं आहे बघा सुरुवातीपासून, स्टँडर्ड ऑफ थ्रेडिंग टूल्स, त्याच्यामध्ये फीचर्स ऑफ MMT सिरीज. MMT सिरीजचे फीचर्स पेज नंबर G010 वरती म्हणजे 10 नंबर पेजवरती दिलेले आहेत. पण आपण डायरेक्टली स्किप करूया MMT सिरीजला. आता हे MMTE सिरीज आहे. आपल्याला फक्त जे बघायचं आहे ते MMT सिरीज बघायचं आहे. तर बॉटम साईडला आहे तर MMT सिरीजला दिलेलं आहे तिने, पेज नंबर MMT इन्सर्ट MMT G014 म्हणजे 14 नंबर पेजवरती MMT सिरीज दिलेली आहे. ओके. तर आपण स्किप करूया 14 नंबर पेजवरती. ठीक आहे. सर्वांना व्यवस्थित दिसते असं मी ॲज्युम करतोय. दिसत नसेल तर नंतर मला कॉल करा, परत आपण बघूया नंतर वाटल्यास तर. मी डायरेक्टली एक व्हिडिओ करतो आणि व्हॉट्सअपला अपलोड करतो. ओके. तर MMT सिरीज पेज नंबर G014 वरती आलेला आहे, पण हा 14 नंबर पेज आहे. ओके. त्याच्यामध्ये MMT. आता हे MMTचं डेझिग्नेशन कसं वर्क होते बघा. ओके. MMT हे डेझिग्नेशन सुरुवातीला दिलेलं आहे थ्रेडिंगसाठी. ओके. त्यानंतरचे 2 अक्षर आहेत 16. याचा अर्थ काय असतो? 16 म्हणजे काय? डायमीटर ऑफ इन्स्क्राइब्ड सर्कल. आता हे जे थ्रेडिंग इन्सर्ट आहे ह्याचा जो इन्स्क्राइब्ड आतला जो इन्स्क्राइब्ड सर्कल आहे त्याचं डायमीटर किती आहे? 16 असेल तर 9.525 mm आणि 11 असेल तर 6.35 mm. ओके. आता आपल्या केसमध्ये जे आपण एक्झाम्पल म्हणून बघतोय याच्यामध्ये काय दिलेलं आहे? MMT 16 दिलेलं आहे. ओके. त्याच्यामुळं 16 म्हणजे काय? इन्स्क्राइब्ड डायमीटर किती झाला याचा? 9.525. ओके. त्यानंतर नेक्स्ट लेटर आहे E. याच्यामध्ये देखील E दिलेला आहे. ईचा अर्थ काय? ॲप्लिकेशन, एक्सटर्नल, इंटरनल. वेदर यू आर युझिंग दिस थ्रेडिंग टूल, threading insert for external purpose or internal purpose. E letter defines that it is a external purpose. एक्सटर्नल थ्रेडिंगसाठी आपण त्याला यूज करणार आहे. नेक्स्ट लेटर आहे R. याच्यामध्ये देखील R दिलेला आहे, राईट हँडेड. आता हे मॅन्युफॅक्चरिंग करत असताना हिने फक्त आरचे म्हणजे राईट हँडेडच तयार करत असतील तर डेझिग्नेशनमध्ये फक्त तिने R दिलेलं आहे. एखाद्या केसमध्ये जर लेफ्ट हँडेड असेल तर तिथं L येईल. नेक्स्ट आहे 050. ओके. तर याच्यामध्ये वेगवेगळे व्हॅल्यू आहेत. आता आपण जे एक्झाम्पल बघणार आहे त्या केसमध्ये व्हॅल्यू आहे 250.
इथे दिलेलं आहे 050, याच्यामध्ये आहे आपली व्हॅल्यू 250. याचा अर्थ काय? पिच. पिच माहिती आहे तुम्हाला, दोन सक्सेसिव्ह थ्रेडमधला डिस्टन्स जे असणार आहे त्याला आपण पिच म्हणतो. तर पिच किती आहे? 2.5 mm. आता 0.50 ही जी व्हॅल्यू आहे, याचं पिच किती असेल? 0.5 काहीतरी पिच असेल त्याचं. ओके. त्यानंतर ISO. आता थ्रेडिंग टाईप कोणता आहे? आयसोमेट्रिक आहे. आयसोमेट्रिक असेल तर ISO नॉमेनक्लेचर होते त्याला. वेगळ्या टाईपमध्ये असेल म्हणजे पार्शियल प्रोफाईल असेल 60 डिग्रीचा किंवा पार्शियल प्रोफाईल असेल 55 डिग्रीचा. ओके. तर त्याच्यामध्ये टाईप्स असेल. जनरली आपण जे इंडियन स्टँडर्ड प्रमाणे बनवतो ते आयसोमेट्रिक स्टँडर्डच असणार आहे. ओके. आणि लास्टला जे आहे ते येस लेटर, याच्यामध्ये देखील आहे ते येस लेटर. एम क्लास इन्सर्ट विथ 3D चिप ब्रेकर. आता हे जर तुम्ही इन्सर्ट ऑब्झर्व केला, ओके, तर ह्या इन्सर्टमध्ये चिप ब्रेकर बसवलेला आहे. त्याचा शेपच तसा असतो. तुम्हाला व्यवस्थित ऑब्झर्व होते का नाही माहिती नाही मला, पण चिप ब्रेकर आहे. हा जो इथं शेप दिलेला आहे तो चिप ब्रेकरचा शेप आहे. म्हणजे जेव्हा चिप इथून फ्लो होणार आहे, इथे एक सडन प्रोजेक्शन आहे. तो प्रोजेक्शन काय करतो? चिपला ब्रेक करतो. सो येस डिनोट्स 3D चिप ब्रेकर. ओके, समजलं? तर ह्या बुकमध्ये आपण जे एक्झाम्पल आता बघणार आहे, MMT 16ER250 ISO-S. ठीक आहे. ते कोणत्या ह्याच्यामध्ये येणार आहे आपण बघूया थोडक्यात आता. ठीक आहे. ओके, आता इथं बघा MMT 16 ही सगळी MMT 16 ची सिरीज आहे. ओके. त्यानंतर पुढे गेलेलं कंटिन्यू ER. आपल्यामध्ये देखील काय ER आहे, MMT 16 ER. त्यानंतर नेक्स्ट आपलं व्हॅल्यू जे आहे 250 आहे. आता याच्यामध्ये 250 कुठं आहे? इथं दिलेलं आहे 250. ओके. नेक्स्ट ISO-S म्हणजे आपला जो इन्सर्ट आहे तो ह्या टाईपचा आहे. तर त्याचं ते कम्प्लीट डेझिग्नेशन झालं आणि त्याच्या व्हॅल्यू परत इथं आपल्याला डिफाईन केलेल्या दिसतील समोर. डायमीटर असेल, पिच असेल किंवा त्याचा शेप असेल. इवन तुम्ही इथं ऑब्झर्व करू शकता शेप. सेम शेपचं आपल्याकडे इन्सर्ट अवेलेबल आहे. तर हे झालं त्याचं इन्सर्ट. ओके, समजलं असेल असे अपेक्षा करतो. ह्याच्यानंतर कन्सिडर करा की बाबा तुम्हाला कोणतरी एक दुसरं टूल बघायचं आहे. आपण फर्स्ट पेजला जातो. तुम्हाला एखादा टूल किंवा इन्सर्ट मागवायचा आहे, एखादा टूल होल्डर मागवायचा असेल तर आपण ही प्रोसिजर फॉलो करतो. जनरली आपण कन्सिडर करतो की बाबा पर्पज काय, ऑपरेशन कोणतं आहे. आता टर्निंगसाठी आपण जाणार आहे असं कन्सिडर करा. टर्निंग ऑपरेशन आहे. ओके. टर्निंगसाठी काय करणार आहे? टर्निंग इन्सर्टमध्ये आपण सुरुवातीला जातो. ओके, हे झालं टर्निंग इन्सर्ट. पेज नंबर किती आहे? A001. ओके, A001 पेज नंबरला आपल्याला जायचं आहे. मायक्रोफोन कोण ऑन केले बघा जरा, घरातला आवाज आहे. प्रथमेश कोण आहे बघा, त्याचा आवाज येतोय. ठीक आहे. आता हे झालं पेज नंबर A001. याच्यामध्ये इन्सर्टचे वेगवेगळे टाईप्स आता तुम्हाला ऑब्झर्व करायला मिळतील. ठीक आहे. तर क्लासिफिकेशन ऑफ इन्सर्ट हे पेज नंबर A40 पर्यंत दिलेलं आहे. त्याच्या पुढे कंटिन्यू होते की टाईप कोणता आहे. आता तुम्हाला निगेटिव्ह इन्सर्ट पाहिजे, पॉझिटिव्ह इन्सर्ट पाहिजे, विथ होल पाहिजे, विदाउट होल पाहिजे, हे सगळं ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. खाली टाईप दिले तर. ओके, आपण क्लासमध्ये बऱ्याच वेळेला बघितलं एक्झाम्पल CNMG टाईप. ओके, ते आपण बघूया सरळ इथं. आता बघा निगेटिव्ह इन्सर्ट विथ होल पेज नंबर A066 66 नंबर पेजवरती आहे CNMG टाईप. तर पेज नंबर A60 वर जाऊया आपण.
ठीक आहे, हे आले. ओके, हे टाईप आहे CN टाईप. ओके, आता याच्यामध्ये टाईप इथं साईडला जे सुरुवातीला आपण लेटर्स डिफाईन करतो CNMGचे, C टाईप, D टाईप, R टाईप, S टाईप, T टाईप, V टाईप, W टाईप. ओके, हे त्याचे शेप आहेत, इन्सर्ट शेप. आता C टाईप काय असतो तर 80 डिग्री रोम्बिक असतो. ओके, D म्हणजे डायमंड शेपसारखा असतो, त्याचं 55 डिग्री रोम्बिक असतो शेप, ते आपण पुढे बघूया नंतर. R असेल तर राऊंड, S असेल तर स्क्वेअर, T असेल तर ट्रायंग्युलर. ओके, याप्रमाणे त्याचे शेप्स आहेत. आता आपल्याला कोणत्या टाईपमध्ये पाहिजे आहे की बाबा 80 डिग्री रोम्बिक पाहिजे आहे की 55 डिग्री रोम्बिक पाहिजे आहे, ते पहिला आपण डिफाईन करायचं. आता C टाईपमध्ये आलेलं आहे आपण, जेणेकरून आपल्याला पाहिजे आहे की बाबा 80 डिग्री रोम्बिक पाहिजे आहे. ओके, ह्या 80 डिग्री रोम्बिकमध्ये आपण परत कन्सिडर करू शकतो की बाबा ह्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा शेप कसा पाहिजे. ओके, तुम्हाला चिप ब्रेकर पाहिजे आहे का नको, होल पाहिजे आहे का नको, या होलचं पर्पज काय असतं, विथ होल आणि विदाउट होल हे डिफाईन केलेलं असतं. जेव्हा त्याचा पर्पज काय असतो तर टूल होल्डरमध्ये स्क्रूचा यूज करून, ओके, आपण जर इन्सर्ट फिक्स करणार असेल तर त्या केसमध्ये आपण विथ होल यूज करतो. आणि तसं जर प्रोव्हिजन नसेल टूल होल्डरमध्ये तर विदाउट होल आपण कन्सिडर केलं तरी चालेल. ओके, तर याच्यामध्ये व्हॅल्यूज दिले आहेत, वेगवेगळे टाईपचे इथे इन्सर्ट आहेत, त्याप्रमाणे त्याचे व्हॅल्यूज तुम्हाला साईडला बघायला मिळतील. ओके, हे झालं C टाईप. ओके, ह्या केसमध्ये इथे बघा आता 55 डिग्री DN, या साईडला होतं ते C टाईप. आता हे D टाईप, DN फॉर 55 डिग्री रोम्बिक. ठीक आहे, D टाईपच आहे. हे R टाईप, दॅट इज सर्क्युलर. ओके, पुढं S असेल तर स्क्वेअर, इंटरनल अँगल्स, ऑल अँगल्स आर 90 डिग्री. दीज आर S टाईप्स. त्यानंतर T टाईप. ओके, ऑल अँगल 60 डिग्री इनसाइड, ट्रायंग्युलर शेप असेल. ओके, हा ड्रॅगन शेप W, बरोबर. याचं देखील आपण ऑनलाईन लेक्चरमध्ये तुम्ही हे बघितलं असाल. ह्याच टाईपमध्ये डेझिग्नेशन जेव्हा सांगत होतो त्यावेळी सगळ्यात लास्टचा जो पॉईंट होता W, याच्यामध्ये हे शेप अवेलेबल होते. ओके, हेलो, हाँ बोला. सर वो CN का डेजिग्नेशन जो आप अभी बता रहे थे ना, हाँ हाँ CN स्क्वायर राउंड का, हाँ उसमें का डेजिग्नेशन थोड़ा समझा. मतलब एक पर्टिकुलर एग्जांपल पे आप CN का, जैसे अगर CN है तो या फिर ठीक है, RN आपने बोला राउंड का, तो ओके उस पे ओके एक ओके. पर्टिकुलर एग्जांपल पे सारे नॉमेनक्लेचर बताइए. अभी क्या करता हूँ मैं, वो दूसरा वाला क्योसरा का जो बुक है उसमें से मैं तुमको डिफाइन करता हूँ थोड़ा सा. हाँ, ये ऑब्जर्व कर सकते हैं ना क्योसरा का बुक. ओके, ठीक है. तो इसमें कैसा है, अभी आपको ऑपरेशन पहले सिलेक्ट करना है. टर्निंग ऑपरेशन है, थ्रेडिंग ऑपरेशन है, ग्रूविंग ऑपरेशन है, कौन सा भी ऑपरेशन है वो पहले सिलेक्ट करना है. फिलहाल अब हम क्या करते हैं, टर्निंग इंडेक्सेबल इंसर्ट सिलेक्ट करते हैं जो कि पार्ट बी में है. ओके, ये पार्ट बी है. ओके, टर्निंग इंडेक्सेबल इंसर्ट पार्ट बी.
तो इस साइड पे आप जब ऑब्जर्व करेंगे तो इधर सभी पार्ट दिए हैं। फिलहाल तो आपको जाना है पार्ट बी पे, यह है पार्ट बी यहाँ पे। ओके, तो यहाँ पे इस साइड पे सभी इंसर्ट्स के टाइप्स दिए हैं। कौन से टाइप के इंसर्ट आपको चाहिए अभी? तो टर्निंग निगेटिव इंसर्ट, मैंने बोला था निगेटिव टाइप और पॉजिटिव टाइप किंवा न्यूट्रल टाइप. Okay, from that you can select any one. Firstly we will consider turning negative insert. Okay, in that mostly used is a TN series, that is triangular shape. Okay, in CNC machine that we have in our workshop, the mostly used insert is a triangular shape, that is 60-degree all internal angles. So that comes under type TN MG. Okay, TNMG comes, but they have provided just two initial letters, that is TN. So we can go to the page number B33. Okay, understood? TN series 60-degree triangle B33. आपल्याला जी रिक्वायरमेंट आहे त्या रिक्वायरमेंट प्रमाणे आपण जातो. तुम्हाला जर बाबा 90-डिग्री स्क्वेअर पाहिजे असेल तर SN सिरीजला जायचं. आपण इंडस्ट्रीमध्ये जास्त जे वापरतो ते 60-डिग्री ट्रायंग्युलर आहे, त्यामुळे आपण जाणार आहे TN सिरीजला. ओके, पेज नंबर B33 ला. आता हे आलं पेज नंबर B33. ओके, हे TN सिरीज आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला चिप ब्रेकर पाहिजे आहे, चिप ब्रेकर नको आहे, ते डिफाईन करायचं. माझी स्क्रीन दिसते ना तुम्हाला? काय कोणाची दुसऱ्याची स्क्रीन वगैरे दिसते असं काय होतं? नाही दिसते ना माझं? बाकी सगळ्याची शांत बसा म्हणजे माझी दिसेल व्यवस्थित. तर याच्यामध्ये बघा, आता हे आलं 60-डिग्री ट्रायंगल. आता ही सिरीज कोणती आली? TN. इथे MG सिरीज आली. आता याच्यामध्ये चिप ब्रेकर तुम्हाला हवं असेल किंवा नको असेल ते डिफाईन करायचं आहे, किंवा होल पाहिजे आहे किंवा होल नको आहे ते डिफाईन करायचं. आता हे तर इनिशियली एक हे झालं की बाबा आयडिया आली की तुम्हाला हा असा शेप असणार याचा. त्याच्यानंतर खाली जे इमेजेस दिलेले आहेत ह्याच्यामधलं तुम्हाला एक टाईप सिलेक्ट करायचा आहे. आता ऑपरेशन कोणतं आहे ते पहिला सिलेक्ट करायचं आहे. फिनिशिंग ऑपरेशन आहे किंवा मीडियम ऑपरेशन असेल तर हे इन्सर्ट तुम्ही सिलेक्ट करू शकताय, किंवा मीडियम ऑपरेशन किंवा रफ ऑपरेशन असेल तर तुम्ही हा लास्टचा इन्सर्ट सिलेक्ट करू शकताय. ओके, तर याच्यामध्ये बघा आता आपण TNMG सिरीज बघतो शक्यतो. आता ही सगळे TNMG सिरीज आहे. त्याच्यामध्ये त्याचे व्हॅल्यूज कोणते कोणते आहेत तर इथे दिलेले आहे बघा. आता ही जे इंटरनल अँगल आहे तो त्याचा 60-डिग्री झाला प्रत्येकाचा. ठीक आहे, त्यानंतर व्हॅल्यू ए व्हॅल्यू असेल म्हणजे काय येणार? डायमीटर ऑफ इन्स्क्राइब्ड सर्कल. इन्स्क्राइब्ड सर्कलचा डायमीटर आहे जो की डिफाईन करतो लेटर ए. त्यानंतर इंटरनल जे होल आहे त्याचं डायमीटर D. ओके, थिकनेस असेल तर कॅपिटल T हे डिफाईन होते. ओके, आता बघा TNMG सिरीज आलं. ह्याच्यामध्ये अवेलेबल कोणते कोणते आहेत ते इथे दिलेले आहेत. आता TNMG सिरीजमध्ये हे बघायचं आहे तुम्हाला, तर हे जे डॉट केलेलं आहे तेवढेच फक्त अवेलेबल आहेत. जिथं डॉट नाही आहे ना ते अवेलेबल नाही आहेत, म्हणजे कंपनी ती सप्लाय करू शकत नाही. ओके, आता TNMG मध्ये आपल्याला हे रेडियस, कॉर्नर रेडियस बघा. कॉर्नर रेडियस किती पाहिजे? R3 इथे दिलेला आहे. कॉर्नर रेडियस किती पाहिजे तुम्हाला? 0.2, 0.4, 0.8 किंवा 1.2. याच्यामधलं कोणतंही एक आपण सिलेक्ट करू शकतो, जे काही आपल्या रिक्वायरमेंट प्रमाणे आहे. कॉर्नर रेडियस जेवढं लहान असेल तेवढं आपण त्याला जास्त फिनिशिंगसाठी वापरतो. ओके, त्यानंतर थिकनेसचे व्हॅल्यू पण दिलेले आहेत बघा. या इथं बघू शकता तुम्ही. एच झालं किंवा इन्स्क्राइब्ड सर्कलचं डायमीटर 6.35, 6.35. हे थोडंसं ह्या बुकचं वेगळं पडते, त्या बुकचं वेगळं पडते. याचं वेगळं सांगतोय थोडंसं मी. इथं R3 तुम्हाला नोज रेडियसचं सांगितलेलं आहे इथं. ठीक आहे, त्यानंतर इन्स्क्राइब्ड सर्कलचं डायमीटर जे जे अवेलेबल आहे ते इथे दिलेलं आहे. 9.525,
12.70, 6.35. आता याच्यातलं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आता मी सिलेक्ट केलं, 9.525 सिलेक्ट केलं, तर याच्यामध्ये दोन आहेत, TN डॅश, ते पुढं काही MGL किंवा काय दुसरं असेल ते 1603 आणि 1604. आता याच्यामध्ये दोन आले, 1603 आणि 04, हे दोन आले याच्यामध्ये. आता पुढं थिकनेस किती घेणार आहे तुम्ही? 3.18 असेल तर 1603 आणि थिकनेस 4.76 असेल तर TNMG 1604 येईल. ओके, मग ते 04 घेतलं आपण, TNMG 1604. ओके, नेक्स्ट आहे की बाबा त्याचं डायमीटर, जे की होल आपल्याला लागणार आहे टूल फिक्स करायला टूल होल्डरमध्ये. ठीक आहे, तर त्याचं डायमीटर 3.81, 3.81 आणि 5.16 हे आपल्याला रिक्वायरमेंट प्रमाणे असते, किंवा आपल्याला हे देखील डेटा नंतर लागतो की टूल होल्डर मागवण्यासाठी. आता इन्सर्टच्या टाईपवरून देखील आपल्याला टूल होल्डर मागवावं लागते बरं काय. म्हणजे तुमच्याकडे टूल होल्डर एकदा घेतला की ते आपण कायम कंटिन्यू यूज करत असतो, पण इनिशियली जेव्हा नवीनच तुम्ही काहीतरी CNC मशीन आणलेलं असतं आणि तुम्हाला नवीन टूल होल्डर मागवावं लागत असेल, तर ते इन्सर्ट प्रमाणे टूल होल्डर किंवा टूल होल्डर प्रमाणे इन्सर्ट असं आपण वाईस वर्सा यूज करू शकतोय. ओके, तर हे झालं डायमीटर. मग आपण सिलेक्ट केलं की बाबा TNMG 04, TNMG 1604 हे आपण सिलेक्ट केलं. तर याच्यामध्ये देखील परत टाईप्स पुढं कंटिन्यू केलेलं आहे, 02 PP. ओके, आता हे 02 PP म्हणजे काय, आणि पुढे इथं बघा, इथं देखील त्याचं डेझिग्नेशन दिलेलं आहे, पुढं कंटिन्यू केलेलं आहे, म्हणजे सब टाईप केलेलं आहे त्याच्यामध्ये देखील. म्हणजे CVD कोटेड असेल, मेगा कोटेड सिरमाइट असेल, PVD कोटेड असेल, फक्त सिरमाइट हे कोटिंगचं आहे. हे जे दिलेलं ना आडवा हा जो रो आहे याच्यावरती फक्त जे कोटिंगची टाईप आहे त्याच्यावरती ते डिफाईन केलेलं आहे. आणि सगळ्यात लास्टचे जे दोन कॉलम आहेत त्याच्यामध्ये बघा, रेफरन्स टू पेज फॉर ॲप्लिकेशन ऑफ टूल होल्डर, म्हणजे टूल होल्डर याच्यासाठी कोणता लागणार आहे त्याचं रेफरन्स दिलेलं आहे. म्हणजे ह्या इन्सर्टसाठी कोणता टूल होल्डर लागणार, तर F68 किंवा F61 किंवा D15 किंवा D14 यापैकी कोणताही टूल होल्डर चालतो त्या टाईपमधला. ओके, आणि लास्टली हे ॲप्लिकेबल फॉर चिप ब्रेकर रेंज, अवेलेबिलिटी आणि त्याची व्हॅल्यू 1 दिलेलं आहे त्यांनी. ओके, आता मी मगाशी सांगत होतो की TNMG 1604 पर्यंत लक्षात आलं. TNMG 1604 हे आपण वरून सिलेक्ट केलेलं आहे. आता 02, 04, 08, 12 काय दिलेलं आहे, तर ते रेडियस दिलेलं आहे, नोज रेडियसचं. आता इथे 02 असेल तर ते 0.2 रेडियस झालं. आता इथे 04 असेल तर त्याचं 0.4 रेडियस झालं. ओके, आता याच्यावरती बघा, आता हे एक एक्झाम्पल होणे, एक दुसरी कंपनी आहे, त्या कंपनीचं डेझिग्नेशन काय असेल ते. ओके, सॉलिड कार्बाइड टूल फॉर ड्रिलिंगसाठीच आहे. आता इनिशियली जे लेटर डिफाईन केलेलं असतं ते त्याच्याप्रमाणे चेंज होते. आपण डेझिग्नेशन सेकंड लेक्चरमध्ये सेकंड चॅप्टरमध्ये आपण बघितलं होतं की डेझिग्नेशन कसं वर्क होते नॉमेनक्लेचरबद्दल. तर मग सांगितलं की बाबा TNMG इनिशियली दोन लेटर ते काहीतरी डिफाईन करतात. आता इथे TS असेल तर TS काय डिफाईन करतं, डीप होल ट्विस्ट ड्रिल्स. ओके, नेक्स्ट टू लेटर्स काय डिफाईन करतात, युनिव्हर्सल स्टील, स्टेनलेस स्टील, टिटॅनियम, हे जे वेगवेगळे टाईप्स आहेत इथे नेक्स्ट लेटर डिफाईन करतात. ओके, मॅडम आहे का, चेक करतो मी 1 मिनिट. आपण जे ह्याला बघितलं होतं सेकंड चॅप्टरमध्ये ते असेल तर तुम्हाला मी दाखवतो. सर म्हणजे MG म्हणजे मॅग्नेशियम झालं मग? नाही तसं नाही आहे ते प्रत्येकाचं आहे ना. नाही तसं नसतं ते. तुला 1 मिनिट थांब, 1 मिनिट होल्ड कर, दाखवतो तुला. ओके, कटिंग मटेरियल PPT असेल माझ्याकडे, काय व्हिडिओला मीच व्हिडिओ केला होतो बहुतेक.
आता हे ऑब्झर्व करा. ओके, आता एक्झाम्पल घ्या. TNMG असेल किंवा CNMG असेल, कोणतं एक्झाम्पल असेल. TNMG पण मग एक्झाम्पल घेतलं होतं. टी टाईप कशासाठी आहे? ट्रँग्युलरसाठी आहे. तर हा झाला टी. ओके, ट्रँग्युलर झाला. नेक्स्ट आहे एन. आता क्लिअरन्स अँगल कसा पाहिजे तुम्हाला? 3 डिग्री, 5 डिग्री, 7 डिग्री, 15 असेल, 20 असेल, 25 असेल, जो काही अँगल असेल. आता एन जे आपण घेतो तो क्लिअरन्स अँगल 0 आहे. क्लिअरन्स अँगल म्हणजे लक्षात येते ना, मायनर फ्लँक आणि जे परपेंडिक्युलर लाईन टू द बेस ह्याच्यामधला जो अँगल आहे त्याला आपण काय म्हणतो? क्लिअरन्स म्हणतो. मेजर क्लिअरन्स, मायनर क्लिअरन्स दोन टाईप आहेत, तो भाग वेगळा. तो जनरली आपण याच्यामध्ये कन्सिडर करत नाही. पण एन असेल तर क्लिअरन्स अँगल 0. आता TN झालं. नेक्स्ट आपण बघणार आहे MG. एम म्हणजे काय? टॉलरन्स. आता इन्स्क्राईब सर्कल जे आहे त्याचं टॉलरन्स डायमीटरसाठी आणि थिकनेससाठी किती टॉलरन्स चालतो? आता M सिरीजसाठी प्लस मायनस 0.002 टू प्लस मायनस 0.01 हे झालं इन्स्क्राईब सर्कलच्या डायमीटरसाठी. आणि हे थिकनेससाठी किती टॉलरन्स चालतो? प्लस मायनस 0.005 हे झालं टॉलरन्स. आता CN, त्यानंतर इथं आलं M आणि ते नारता G. आता याच्यामध्ये G म्हणजे काय? सिलेंड्रिकल, जो चिप ब्रेकरसाठी आणि होलचं शेप आहे त्याच्यासाठी. आता टर्निंग होल, इन्सर्ट होल शेप आहे, कोणत्या टाईपमध्ये येतात? G असेल तर सिलेंड्रिकल, डबल साइडेड चिप ब्रेकर. आता टाईप A बघा, फक्त सिलेंड्रिकल होल आहे. B मध्ये काय केलेलं आहे? काउंटर सिंक केलेलं आहे. C मध्ये दोन्ही साईडला काउंटर सिंक आहे. F मध्ये होल नाही आहे पण चिप ब्रेकर आहे. G मध्ये दोन्ही साईडला चिप ब्रेकर आहे आणि होल देखील आहे. H मध्ये चिप ब्रेकर पण आहे आणि होल आहे आणि अप्पर एका साईडला काउंटर सिंक आहे. J टाईपमध्ये चिप ब्रेकर दोन्ही साईडला आहे, होल आहे आणि दोन्ही साईडला काउंटर सिंक केलेलं आहे. M मध्ये होल आहे आणि एका साईडला चिप ब्रेकर. N मध्ये होल देखील नाही आहे, चिप ब्रेकर देखील नाही आहे. Q मध्ये होल आहे, दोन्ही साईडला काउंटर सिंक आहे. फक्त C टाईपमध्ये आणि Q टाईपमध्ये फरक आहे काउंटर सिंकचं अँगल. हा 40 ते 60 डिग्री, हा 70 ते 90 डिग्री. ओके, R मध्ये चिप ब्रेकर आहे, T मध्ये चिप ब्रेकर एका साईडला आणि काउंटर सिंक देखील एका साईडला. पण इथं H मध्ये आणि T मध्ये चेंज आहे तो अँगल. सिमिलरली J आणि U मध्ये तो फरक आहे. ओके, आणि त्यानंतर लास्टली हा W. ओके, काउंटर सिंक. समजलं का? आता CNMG झालं. पुढचे जे असेल तो चिप ब्रेकरचा टाईप, नेक्स्ट लेटर येणार. त्यानंतर त्याचं साईज, तसं त्याचं थिकनेस, कॉर्नर, हे सगळ्या व्हॅल्यूज येतात नंतर ना. आता याच्यामध्ये बघा, टर्निंगमध्ये CNMGची एखादी व्हॅल्यू असेल. आता हे एक्झाम्पल असेल. आता हे एक्झाम्पल बघा, CNMG 12 ही त्याची पुढची व्हॅल्यू झाली. 04, 08, E, N, MP. त्याप्रमाणे मी डिफाईन केले होते त्यावेळी की त्या ह्याच्याप्रमाणे त्याची व्हॅल्यू चेक होतात. ओके, हा व्हिडिओ पुन्हा एकदा तुम्ही बघा वाटलंच तर तुमच्या लक्षात येईल. ते काय झालं, ॲक्च्युली प्रॅक्टिकल आणि थिअरीमध्ये फरक पडते थोडासा. त्यावेळी तुम्हाला प्रॅक्टिकली ती लक्षात आलेलं नसणारच आहे. ओके, पण आज थोडंसं हे एक बाबा एक्झाम्पल बघितल्यानंतर तुम्हाला अंदाज येईल की ती कसं वर्क होते. ठीक आहे, शेअरिंग बंद करू. हे समजलंय तुम्हाला अमन? हाँ सर. हाँ, समझ में आया ना तुम्हें? हाँ सर. हाँ, वो एक बार फिर से वीडियो मेरा देख लो, वो सेकंड चैप्टर का लिंक अवेलेबल होगा शायद वो ग्रुप पर, और क्लासरूम पे फिर से ये किया है ना, शेयर किया है सभी लेक्चर्स, तो उसमें से भी देख लो. हाँ. ठीक आहे, ओके. आणखीन कोणाला काही शंका?